त्या पवार साहेबाला गद्दारी करून ती पक्षात तिकडे गेले. पण मला तुम्हाला अभिमानानं सांगायचंय की ज्या उद्धव ठाकरेंनी मला एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं, त्या उद्धव ठाकरे साहेबाची सत्ता जात असताना, चिन्ह जात असताना, पक्ष जात असताना त्या 50 कोटीवर लाट मारून उद्धव ठाकरे साहेबांवर प्रामाणिकपणे राहिलेला ओमराजे. निवड तुम्हाला करायची आहे, कुणाला निवडायचं निवड तुम्हाला करायची आहे. ही पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा घराणेशाही. मला सांगा 2019 ला माझ्या जागी जर राणा पाटील निवडून आला असतं तर खालची विधानसभा कुणी लढवली असती? मी ओमराजे खासदार झाला, विधानसभा कोण लढलं हो? कोण लढलं? कैलास पाटील नावाचा एक तरुण, एका शेतकरी कुटुंबातला मुलगा. मला वाटते घराणेशाही नुसती भाषणात बोलायची नसती, कृतीतून दाखवून द्यायची असती. मला वाटते ओमराजेनं त्याच्या कृतीतून दाखवलं. आणि आता हे आमदार आहेत, पण तरी सुद्धा तू घड्याळ्याकडे चोरलेल्या जा. पण खासदारकी लढवायची कोणी? आपल्याच घरात पाहिजे, आपल्याच घरात पाहिजे. अर्जनचा एक कोणतं चिन्ह घेऊन उभारले आता. आता मला सांगा, नवरा कोणत्या पार्टीत आणि मंडळी? आता मग ह्यांचं कोणची विचारधारा म्हणायची दोघांची? ती तुम्ही बघा, मी बोलत. आपण बोलत नाही, आपल्याला बोलायचं नाही, तुम्ही ठरवायचं. इतकं लोकांना मूर्ख बनवून जमतंय का हो? जमतंय का? तुम्हाला 2 उदाहरणं सांगितलं. तिसरं, ओमराजेला विचारलं जातंय की 2.5 वर्ष तुम्ही सत्ताधारी पक्षाचे खासदार होता, काय केलं? 2.5 वर्षाचं 1.5 वर्ष कशात गेलं? 1 वर्ष कामाची संधी मिळाली. पण ह्या पट्ट्या ओमराजेनं, अभिमानानं सांगतो की धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवलाच केलं, चालू केलं. आणि वैयक्तिक मालकीचं केलं नाही, तेरणा ट्रस्टच्या. कुणाच्या मालकीचं केलं? शासनाच्या, म्हणजेच जनतेच्या. आणि 83 ला डॉक्टर पाटील मंत्री असताना जी मेडिकल कॉलेज मंजूर झालं, ती कुठं झालं? मतदान कोण टाकीत होतं त्यांना? आणि केलं कुठं? का हो? इथं माणसं नाही ती? तुम्हाला इलाज करायला भरपूर डॉक्टर आहेत का? आणि कुणाच्या मालकीचं केलं तिथलं? एक तरी शेतकऱ्याचं पोरग दाखवा म्हणावं. आता जी विरोधी नाही का, एक नेऊन तिथं पेशंट ऍडमिट करून आम्ही आणलं नीट करून. माझं या सभेच्या माध्यमातून डॉक्टर पाटील आणि कुटुंबाला जाहीर आव्हान आहे की ज्या शेतकऱ्याची तेरणा ट्रस्ट तुम्ही लोबाडली, त्या शेतकऱ्याच्या नावावर तुम्ही मेडिकल कॉलेज ह्या भागातलं सोडून मुंबईला नेलं. एक तरी शेतकऱ्याचं लेकरू दाखवा की तुम्ही फुकट डॉक्टर केलेलं. एक दाखवा आणि मिरवा म्हणा पुन्हा माझ्या इथे. गाव एका ऍडमिशनला 1,55,00,000 लाख घेतात मामा. 1 कोटी कोण देऊ शकतं इथं बसल्याला? तर ओमराजेनं त्याची ताकद दाखवून दिली. माझं सरकार असताना सुद्धा खाजगी मालकीचं केलं नाही. कुणाचं केलं? बघा, 3रा नंबर. ही तुम्ही ठरवायचा. आम्हाला आता सांगायची पाळी. पुढचा विषय मला तुमच्या सगळ्याला विचारायचंय, लोकसभेत माझी भाषणं ऐकली का? बघितली का नाही? तुमचा खासदार गजबाशी आहे का बोलणार आहे? तुमचे प्रश्न लोकसभेत मांडले का नाहीत? ज्या नरेंद्र मोदीला ईडी सीबीआय मुळे सगळा अख्खा देश घाबरतोय, त्या मोदी साहेबांच्या समोर डोळ्याला डोळे मिळवून ह्याच ओमराजेनं सांगितलं की शेतकऱ्याला मातीत घालायचा उद्योग केंद्र सरकारचा चालू आहे आणि ही थांबवा. कसा? सोयाबीन 11,000 गेली लाट होते का नाही कवा तरी? 11. नाही, परिस्थिती भीषण आहे. काय शेतकऱ्याच्या घरानं 3-3 वर्षाचं सोयाबीन आहे, मला माहिती आहे. 3-3 वर्षाचा भाव वाढ. 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन केलं की तुम्ही काय केलं? केंद्र सरकारनं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं. काय केलं? सोयाबीन आयात केली. 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन कितीला आलं आमचं? 4,000 4,500. 2014 ला बी 4,000 4,500 आणि 24 ला बी उत्पन्न दुप्पट झालं का नाही? नाही, दुप्पट. 14 ला नॉनग्रेड काय भाव करीत होता? 800 रुपये एकर. आता
मग दुप्पट उत्पन्न झाल्याशिवाय तिपट्यानं नांगरण करायला लावतात.